किती वेळ झाला. या आलात. आज एवढा उशीर का? ते नेहमी जाता तेव्हा वेळेत येता ना, मग आज काय झालं? आणि तू काय होतं, ठीक आहेस ना? हे काय चाललंय? ही अशी का केली? तेव्हा हिला उलटी सारखं का होतंय? म्हणजे ही नाही 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 नाही, मला लगेच बघायला हवं. बाजूला काय गे? काय चाललंय तुझं? हे असं उलटी सारखं का होतंय तुला? काय विचारतेय? मॅडम, आता कधी कशी उलटी होते हे आपल्या हातात थोडी असतं. पण मुळात हे असं होईपर्यंत गोष्टी पुढे जातातच का? आई, अगं नाही कळत माणसाला, नकळत होऊन जातात कधी काही गोष्टी. ही काय न कळणार की गोष्ट आहे का इंद्रा? हे लहान आहात का तुम्ही दोघं जण? तरी मी हिला सांगितलं होतं तुझ्या जवळ जायचं नाही. तरी इंद्रा, तू तरी रे, मला ना हे बघवतच नाहीये. अरे यात न बघवण्यासारखं काय आहे? आणि तुला कधीपासून त्रास व्हायला लागला तिचा त्रास बघून? हे बघा मालती मॅडम, तुम्ही जर माझी काळजी करत असाल तर नका करू, मला काही नाही होणार. ए बाई, मला काही तुझी काळजी बिळजी नाही हा. पण हे जे काही घडतंय ना ते व्हायला नकोय. काय व्हायला नकोय आई? अगं कारल्याचा ज्यूस प्यायली ती, उलटी होणारच ना तिला. हा मग काय? म्हणजे ही कारल्याचं ज्यूस प्यायले म्हणून हिला? हो, तुला काय वाटलं? मला वाटलं ही प्रेग्नंट. काय? आई तू ना कधी पण काय पण विचार करतेस. असं असं काय आहे? असं काही नाहीये सध्या तरी, असं काही नाहीये. सध्या तरी म्हणजे असं काही व्हायलाच नकोय. मी ते कधीच स्वीकारणार नाही, कळलं? आणि आता पण मला माहितीये ना, हे ज्यूस पिऊन आल्यामुळे उलटी होते, हे सगळं नाटक चाललंय हिचं. हा, हे म्हणजे पुढे जाऊन असं काहीतरी होऊ शकतं असा इशारा द्यायचा आहे का तुला मला? तुला ना मी चांगलीच ओळखते. किती आतल्या गाठीचीस ना, चांगलंच माहितीये मला. पण मी तुला शेवटचं सांगते, स्वतःच्या लायकीत राहायचं. आई इनफ यार. प्रत्येक वेळी काही झालं की तू राणीची लायकीच काढत असतेस. काय अर्थ आहे याला? तू माझ्यावर आवाज चढवतोय? हो चढवतोय. कारण नसताना तू तिच्यावर ओरडत असते. आताही तुला तिची लायकी काढायची काही गरज नव्हती. सर शांत व्हा. नाही होणार शांत, मी बोलू दे मला. आई प्रत्येक वेळी ना राणीच रॉंग आहे असं नाही होऊ शकत. अगं ऍटलीस्ट ती कुठल्या सिच्युएशन मध्ये हे तरी बघ ना जरा. इतकं रूढ कसं कोणी वागू शकते एखाद्याशी? आणि मग तू का चिडतीयस? या चिडण्यासारखं काय आहे सांग मला. इंद्रा, हे बघ. इनफ. नाही ऐकायचंय मला तुझं एक्सप्लेनेशन. काही इंटरेस्ट नाही मला ते ऐकून घेण्यात. राणी तू चला, तुला आराम करायची गरज आहे. चल. आई, इंद्रादादा सोबत, राणी वहिनींसोबत मी खूप वाईट वागलं. मला आता ते कधीच माफ नाहीत करणार. आपण माणसं ओळखायला चुकलो आई. खरंच काय? पण तुला एक सांगू, तसं नाही आहे रे अजित. हे बघ, एक वेळेस ना इंद्रा मनामध्ये राग धरून ठेवू शकतो, पण राणीचं तसं नाही आहे रे. अरे नात्यांसाठी रुसवे, फुगवे, राग, लोभ सगळं काही बाजूला ठेवणारी पोरगी आहे बघ ती. खूप गुणाची लेकरू आहे रे ते. बघ ना, जशी आपल्या घरात आली तसं सगळ्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करायची. तुझ्यावर पण किती जीव लावायचे रे. आपल्या सगळ्यांना बांधून ठेवायचा प्रयत्न करायचे. खरंच खूप खूप गुणाची आहे रे.
पण आपण काय केलं? आपण मात्र तिच्याशी चुकीचं वागलो. अरे मला तर आई म्हणायची रे, सतत आपलं कुटुंब जोडण्यासाठी प्रयत्न करायचे. मी तर किती वाईट वागले रे तिच्याशी. आई, आई नको ना अशी जाऊस. तू रागावलीस का अजूनही माझ्यावर? अजित, अरे मी बदललो, आता तुमचा विश्वास का नाही बसत आहे? विश्वास ठेवण्यासारखं असं करतोयसच काय तू विक्रांत? सगळ्यांची मनं जपण्यासाठी ना मी धडपडतोय आई. हे बघ, मला माहिती आहे तुम्हाला इंद्रा, राणी, आबा आणि मालती काकी यांची खूप काळजी वाटते. पण आता तुम्ही काळजी करू नका. मी त्यांना अजून त्रास होऊ देणार नाही. त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखव, मग आमचा विश्वास बसेल. मी आधीच केले अजित. इंद्राला आणि त्याच्या फॅमिलीला नीट सर्व्हाइव्ह करता यावं यासाठी मी खूप चांगली सोय केली आहे. आता पैसे कमवून स्वतःला आणि त्याच्या घरच्यांना तो खूप चांगली लाईफ देऊ शकतो. असं काय केलंस विक्रांत? आई, इंद्रा स्वाभिमानी आहे. मी जर का त्याला नोकरी ऑफर केली तर तो ती स्वीकारणार नाही. म्हणून मी वेगळ्या माणसाला हाताशी धरून त्याला जॉब दिलाय. आता तो आपल्याच फॅक्टरीसाठी काम करतोय, पण त्याच्या नकळत. हो ना, इंदिरा भाऊजींना जॉब मिळावा म्हणून विक्रांत धडपड करतोय. इंदिरा भाऊजींसाठी विक्रांतचा जीव तुटतो. खरंच विक्रांत, असाच त्यांच्या पाठीशी उभा राहा रे. आपल्याकडून खूप मोठी चूक झाली बघ. अरे त्यांची मदत करून आपल्याला प्रायश्चित्त घ्यायला हवं. होय, मोठा भाऊ म्हणून आणि झालेल्या चुका सुधारण्यासाठी मी खूप जास्त प्रयत्न करतोय. तुम्ही तुमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करा. आफ्टर ऑल आपण मिळूनच दोन्ही फॅमिली आता एकत्र आणू शकतो. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती बघ विक्रांत. आणि त्या गोळ्या घे आणि रेस्ट कर, तुला बरं वाटेल. मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. पण सर, ठीक आहे. तुमचं बरं आहे हे. म्हणजे आधी तुम्ही मालती मॅडमशी वाद घालून माझं ब्लड प्रेशर वाढवलं आणि आता मला म्हणताय गोळ्या खा. अगं पण मी तुझ्याच बाजूने बोललो ना, आणि तू माझ्याशीच वाद घालतेस, याला काय अर्थ आहे? ऐका आता, मी सांगितलं का तुम्हाला माझ्या बाजूने बोला. पण माझं पण काहीतरी कर्तव्य आहे ना. आणि तू ना आता माझ्याशी वाद घालत बसू नकोस. तू पटकन गोळ्या घे. मी नाही बाबा, मला नाही आवडत त्या गोळ्या. किती कडू लागतात त्या. कडू लागतात म्हणजे? 5 ग्लास कारल्याचा ज्यूस पिलायस तू आणि तुला गोळ्या कडू लागतात. काहीही बोलतेस तू आता. सराव, त्या गोळ्या खाल्ल्या ना की मला उलटी सारखं होतं. एक्झॅक्टली, उलटी होऊ नये म्हणून डॉक्टरने गोळ्या दिल्या आहेत ना. घे पटकन. नाही हो, कडू लागतात त्या. मग काय तू दिवसभर उलटी करत फिरणार आहेस का आता? ते काय नाही, तुला गोळ्या घ्याव्याच लागतील. गोळ्या घ्यायच्या नाही म्हणजे याला काय अर्थ आहे? अहो सर, पण हे बरे हा, म्हणजे हे सगळं तुमच्यामुळे झालंय ना. अरे मी काय केलं आता? अहो, तुम्ही तिकडे बोलला नसतात की माझ्या शब्दाची तुझ्या लेखी काही किंमतच नाहीये, तर हे सगळं झालं नसतं. ते मी ना गंमत म्हणून बोललो होतो. मला नव्हतं माहिती तू 5 ग्लास ज्यूस पिणार आहेस लगेच. मला वाईट वाटलं होतं. हो, ऍज इफ मी तुला जे काही सांगतो ते तू सगळं ऐकणार आहेस आणि तसंच करणार आहेस. हो, करणार आहे मी तसंच. जे सांगाल ते करणार आहे मी. ठीक आहे, आता तर तुला करावंच लागेल. मग मी कुठे नाही म्हटलंय. ओके, कूल. ओ हुकुमाची राणी, मी जसं सांगेन तसं करणारच ना. मग आता ऐक, मला आता इथून पुढे तू 24 आवर्स फक्त अभ्यास करताना दिसली पाहिजेस आणि एक बेस्ट लॉयर होऊन दाखवायचंस. आणि माझ्यासाठी करशील ना एवढं? मी म्हटलंय ना मी करेन, मग हे पण करेनच की. चला, मी ना लगेच अभ्यासाला ऐक ऐक माझं ऐक. मी तुला आता एवढंच सांगतोय की आता पहिले गोळ्या घे, आता लगेच अभ्यास कर असं नाही सांगत आहे मी तुला. हे घे,
नाही नाही, आता आराम बिराम मी काहीच करणार नाहीये. आता लगेच अभ्यास करायचाय. पुस्तक ठेवलं होतं. हा. अगं जे काही अभ्यास करणार आहेस ना तू नंतर करायचं आहेस. ऐक माझं, हे बघ मी तुला आता सांगतो ते ऐक. आता तू फक्त गोळ्या घेणार आहेस आणि रेस्ट करणार आहेस. हे घे, पकड पकड पकड. सर पण हे बघ, जर तू गोळ्या घेतल्या नाहीस ना तर मला आता असं वाटेल की तुला ना माझ्या शब्दाची काही दॅट्स लाईक माय हुकुमाची राणी. चला आता मस्त रेस्ट करा. या झोपा. असा हो राणी, झोप आता. रेस्ट करशील, बरं वाटेल तुला. मग अभ्यासाला लाग. हा, ठीक आहे. झोप झोप झोप. राणी त्या भिकारड्या पोरीसाठी माझ्यावर आवाज चढवला. माझ्याच विरोधात जायला लागलाय तो. त्या राणीने माझ्या इंद्राला माझ्यापासून दूर केलंय. मी तसं होऊ देणार नाही. राणीला अद्दल घडवायची वेळ जवळ आली आहे. मालती, मालती, हे बघ मी काय आणले. तुला शिरा आवडतो ना, घे ना. अगं मी सगळ्यांसाठीच आणलाय. माझ्या समोर गोड गोड वागायची नाटकं करायची नाहीत. माझ्या जवळ यायचा प्रयत्नच करायचा नाही. आई काय झालंय तुला, एवढी का चिडली आहेस तू? काही विसरले नाहीये मी. काय वाटलं तुला, हा असा गोड शिरा देऊन सगळं काही चांगलं होईल? तू वाटेल तेव्हा वाटेल तशी माझ्याशी वागशील आणि मी सगळं सहन करीन, मान्य करीन असं वाटलंच कसं तुला? आई, आणि अचानक एवढी माया कशी काय उतू जायला लागली? मालती, अगं तुझा राग समजतोय मला, पण फक्त एकदा माझं म्हणणं ऐकून. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. आणि मुळात कुठल्या तोंडाने बोलायला आलीस तू आता? हा, अगं एवढी वर्ष तुला सांभाळून घेतलं आणि तू काय केलंस? माझ्यावरच आरोप केलेस, माझ्यावरच आवाज चढवलास. आमच्याच घरात आम्हाला नोकरासारखं वागवलंस आणि अचानक आता तुला आमचं तोंड गोड करायचं सुचतंय? आई अगं ऐक ना. काय गे, बोल ना. तोंड शिवलंय का आता तुझं? तुझ्या कणभर जरी लाज उडली असेल ना तर यापुढे माझ्या नजरेला नजर भिडवायला माझ्या डोळ्यासमोर यायचं नाही. निघ. काकी, तुम्ही आईचं बोलणं मनाला नका लावून घेऊ. तुम्ही या प्लीज. आई, तू काय वागतेस, काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का? मला शिकवायचं नाही. माझ्या नजरेला नजर भिडवायला माझ्या डोळ्यासमोर यायचं नाही. निघ. अरे वा, ही रडतीये म्हणजे मोठा बॉम्ब फुटलेला दिसतोय. आता मजा घ्यायला हरकत नाही. रत्नाई, काय झालं? रडताय का तुम्ही? काही नाही झालं. काही नाही कसं? तुमचे डोळेच सांगतायत. तुम्हाला कोणीतरी टोचून बोललंय.
सांगा नाही काय झालंय. अगं आपलं ठरल्याप्रमाणे मी मालतीशी बोलायला गेले होते आणि किती प्रेमाने मी तिच्यासाठी शिरा पण घेऊन गेले होते ग. पण तिने तो असं उडवून लावला. वाटेल तशी बोलली मला ती. परत माझ्या नजरेसमोर येऊ नका असं म्हणाली. अगं मला कळत नाही हे असंच चालत राहिलं तर आपली 2 घरं एकत्र कशी येणार ग. तशाच आहेत त्या. त्यांच्याशी कितीही चांगलं वागलं ना तरी समोरच्याला ते तुच्छच समजतात. आणि तुम्हाला तर कायम त्यांनी पाण्यातच पाहिलंय. आणि आता तर काय सगळं काही तुमच्या हातात आलंय ना, म्हणून त्यांना अजिबात बघवलं नसेल. नाहीच भगवत तिला. अगं म्हणून तर स्वतःच्या सोनेला सुद्धा ती नीट वागवत नाही. पण अशाने आपली 2 घरं एकत्र कशी येणार ग सांग ना. रत्ने तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी माझ्या परीने प्रयत्न करते ना. नाही नुसतं प्रयत्न करून काही होणार नाही असं वाटतंय. हे सगळं कधी मिटणार आहे देवच झाले. राणी काय काय करतेस तू? अहो काय झालं सर? अगं, ते भांड गरम आहे तू डिरेक्टली उचलतेस. अहो एवढ्याशा चटक्याने काय झालं असतं बरं? एवढं पण स्ट्रॉंग असल्यासारखं प्रेटेंड करायची गरज नाही, कळलं ना. म्हणजे तू आहेस तशी स्ट्रॉंग, पण असं सगळ्याच ठिकाणी स्ट्रॉंग असणं काही नेसेसरी नाहीये. बरं ठीक आहे, चुकलं माझं. हो चुकलंच आहे. आपलं काय ठरलं होतं? 24 आवर्स तू अभ्यास करणार होतीस. फक्त तू किचन मध्ये काय करतेस? पण आता मला अभ्यास आणि जेवण दोन्हीही करावंच लागणार आहे ना. गोष्टी एकत्र नाही होऊ शकत राणी. मी करू शकते. आणि आपलं ठरलंय ना, अभ्यासाच्या बाबतीत बिलकुल रिस्क घ्यायची नाहीये आपण. हे बघ, तुझ्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे? जेवण कम्प्लीट होणं, करेक्ट? आणि माझ्यासाठी तुझा अभ्यास महत्वाचा आहे. सो आय हॅव एन आयडिया. काय आयडिया? तू ना एक काम कर, तू इथे बस आणि मला सांग, इन्स्ट्रक्शन्स दे कसं जेवण बनवायचं. मी जेवण बनवून घेईन आणि तू पण तुझा अभ्यास करत राहा. नाही नाही नको नको. अरे काय प्रॉब्लेम आहे? काय का आता? अहो मालती मॅडमने जर हे बघितलं तर केवढ्या चिडतील बरं त्या. काही नाही होणार. मी जेवढं सांगतोय तेवढं तू कर. सर पण कशा? आणि आर्ग्युमेंट करू नको. चल तू पकड, पुस्तक पकड. ये बस 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 इथे. हा, आता मला सांग काय काय करायचंय? हा आता ना आधी तो गॅस बंद करा आणि टोप काढून ठेवा. ओके. ठेवला. पुढे? हा आता मला वाटते भाजीची फोडणी करून घेऊया ना. कढई तापवायला ठेवा. हा आता आता त्याच्यात तेल घाला आणि फोडणी करून घ्या. तेल कुठे? हे बघ एवढं चालेल. अहो सर जिऱ्याची भाजी नाही करायची आहे आपल्याला. हे असं एवढं एवढं घाला. ओके फाईन कर. सर हा कापलेला कोबी टाका. अच्छा हा.
हा काय चाललंय तुमचं? कुठे काय? तुम्हीच म्हटलात ना अभ्यास कर. हे असं डिस्ट्रॅक्ट करू नका तुम्ही मला. फोकस करू द्या. सॉरी, कॅरी ऑन. हे झाले निवडून, आता काय करायचं याचं? आता कुकरला लावा. कुकरला लाव. टोमॅटो कांद्याची चटणी पण करी. तुम्ही कांदा कापून घेता का? हो हो, चालेल. आणि अगं हे निघत नाहीये का? हो सर, असा सोलतात का कांदा? एक काम करा, त्याला दोन्ही बाजूनी कापून घ्या. म्हणजे इकडून आणि इकडून. हा बरोबर. राणी, डोळ्यातनं पाणी येतंय का? माझ्याकडे एक सोल्युशन आहे. लवकर सांग ना मग. हा हे काय? आता हे टर्फल ना डोक्यावरतीच राहू द्या असंच. हा, ते पडू द्यायचं नाही, बॅलन्स करायचंय. बरं. नाही येणार आता मग पाणी डोळ्यात. ओके. राणी, हा तुझं सोल्युशन चांगलं आहे का? म्हणजे कमी झालं पाणी डोळ्यातलं. हा, मग हुकमाच्या राणीचं सोल्युशन आहे. असं कसं वर्क नाही होणार? शिट. अहो, रक्त येते का? खूप लागलं का तुम्हाला? सर, काय चाललंय बरं तुमचं? तरी मी म्हणत होते मी करते स्वयंपाक, पण नाही तुम्हाला ऐकायचंय. मी अभ्यास आणि स्वयंपाक दोन्ही गोष्टी करू शकते. का करता बरं तुम्ही असं? बघा बरं किती लागलं आता. तुम्हाला स्वतःची काही काळजीच नाहीये सर. बघू मला अगं एवढी का चिडतेस? नाही लागलं नाही मला काही. कसं काय? बघू. काहीच लागलं नाही. सर, तुम्हाला कुठल्याही वेळी मस्करी सुचते का हो? हा, अभ्यास कर चाललंय आणि स्वतः अभ्यास करू देत नाहीये मला. कांदा कापा. ओके फाईन, शांत.